पंढरपूरमध्ये कार्तिकीच्या वेळेस अशी घटना घडली. आवाज जरा कोंडल्यासारखा वाटतो रे, जरा ट्रबल आणि बास वाढव, ट्रबल बास वाढव. एक प्रसिद्ध कीर्तनकार होता की ज्याच्या कीर्तनाला लाखो लोक येत होते. असा कीर्तनकार होता, फार प्रसिद्ध कीर्तनकार होता. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी वाळवंटात जी कीर्तनं असतात त्या कीर्तनामध्ये तो एका कीर्तनकाराकडे चालला होता. आता तुम्ही थोडी कल्पना करा, लाखो लोक एका वेळेस ज्याच्या कीर्तनाला जमतात, तो कोणाच्या तरी कीर्तनाला चाललाय आणि त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी त्याला गाठलं. म्हणजे महाराज तुम्ही कुठं चालले? म्हणजे कीर्तनाला. म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्ही चांगलं कीर्तन करता, लाखो लोक येतात, तुम्ही कुणाच्या कीर्तनात चाललाय? म्हणजे ज्याचं ऐकून तुम्हाला सांगतो त्याच्या कीर्तनाला चाललो. संपलं नाही बरं का अजून. यांना उत्सुकता, ज्याचं आम्ही कीर्तन ऐकतो ते जर एवढं चांगलं करतात, ते ज्याचं ऐकतात ते किती चांगलं करत असतील. मग ह्याच्याबरोबर आले, ते बसले कीर्तनाला. कीर्तनातला कोणताच शब्द कळला नाही त्या लोकांना. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत समजण्यासारखं आहे की मोठ्याचे शब्द कळत नाही. कीर्तन झाल्यानंतर तोच ग्रुप जो होता तो त्या कीर्तनकाराकडे गेला. म्हणजे असलं फालतू कीर्तन ऐकत असतं तुम्ही? ऐकणार वर्ग काय म्हणतोय? असले फालतू कीर्तन ऐकत असतं. म्हणजे एक शब्द आम्हाला कळला नाही. त्या कीर्तनकाराने सांगितलं, बाबा हा तुझा दोष नाही आहे, आम्ही तुझ्यासारख्यासाठी कीर्तनकार आहे, ते आमच्यासारख्यासाठी कीर्तनकार आहे. निवृत्तीनाथ महाराज महाराष्ट्राला कळत नाही, हा तुमचा दोष नाही आहे, ज्ञानोबरायसाठी ते आहेत. विठ्ठल भाऊ आहेत हे अज्ञानी समजूत आहे, पण भाऊ गुरु मिळावेत हे पुण्याचं काम आहे. लक्षात ठेवा, भाऊ आहेत हे नातं आहेत, वडीलधारीचं नातं आहे, पण भाऊच गुरु मिळावेत एवढं पुण्य करून जन्माला यायला पाहिजे माणसाने. असं पृथ्वीवर पहिल्यांदाच घडले. भाऊ पण आहेत आणि गुरु पण आहेत, पण लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो अज्ञानी दृष्टिकोन आहे. लोकांना असं वाटत असते की का म्हणून निवृत्तीनाथांची स्तुती करतात. आम्हाला ज्ञानोबराय गोड वाटतात, कळतात असं म्हटलं नाही बरं का, नाही तर तुमचा सुद्धा गैरसमज व्हायचा. आपल्याला ज्ञानोबराय कळत नाही एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. ज्ञानोबराय कळत नाही, त्याच्यानंतर त्यांचे गुरु कळावेत असं समजणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. लक्षात आलं? आपली कॅपॅसिटी काय असते, आपली बौद्धिक क्षमता काय असते, ही स्वतःला ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात. आणि जोपर्यंत तुमच्यावर इतरांचं नियंत्रण आहे, ते कशाचंही नियंत्रण असू शकतं, असं काही जरूर नियंत्रण शब्दाचा अर्थ असा नाही आहे. तुम्हाला एखाद्याने राग आणला, राग आणणारा हा तुमचा बाप असतो. त्याला माहिती असतं की वीक पॉईंट काय, ते हे बोलले की ते भडकणार. हे जरा सभ्यतेने बोलतोय बरं का, म्हणजे माहिती आहे की मला हे राग आणू शकतात. एका घरामध्ये माणूस नीट ऐकतच नव्हता, कीर्तनाला सारखा त्रास द्यायचा. त्या गल्लीतल्या माणसाला माहिती होतं की याला गप करण्यासाठी काय केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने काही बोलायलाच बंद केलं. मी त्या माणसाला विचारलं की तो 3 दिवस सप्ताहाला त्रास देत होता आणि एकदमच बंद झाला. नाही म्हणे ते आमच्याकडे बटन आहे. म्हटलं सांगतं खरं बटन नाही म्हणे ते जरा सिक्रेट आहे. अरे म्हटलं एवढं काय लपून बसलं? काय नाही म्हणे त्या बायकोला जाऊन सांगितलं की नवऱ्याला आवर बोलून. तुम्हाला मराठीच नाही कळले अजून. आवरलं याला महत्वाचं नाही, हे बटन तिच्याकडे आहेत असे भरपूर माणसं आहेत जगात. मालक कोण आहे बोला ना? बाई मालक आहे ना. आणि हे व्यवहारामध्ये रोज होतं बरं का. अगदी संक्षिप्त शब्दात सांगतो, मालकीन म्हणायचंय तिला, हा चॅप्टर पण आहे, आणि तिला भांडे घासायला लावायचे. बाहेरनो सावध राहा. फार गोड बोललं ना समजायचं नक्की काम आहे. असं कुणी फालतू गोड बोलणार? तसं दोन्ही बाजूने, इकडं मालक म्हणायचे आणि त्याच्या हातात पिशवी द्यायची. हे सगळे नामधारी माणसं आहेत. यांचं नियंत्रण कुठल्या तरी स्त्रीकडे, कुठल्या तरी लोकांकडे, कुठल्या तरी राजकारणी लोकांकडे. त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाचा उदो करा, झेंडा बदलला. त्यांनी सांगितलं की आज मी पक्ष बदलतोय,
त्यांनी पक्ष बदलला. माझा अर्थ लक्षात ठेवा, ह्या माणसाने अध्यात्मामध्ये संताची बरोबरी आणि बोलणं करू नये असं मला वाटतं. ज्यांचा ताबा प्रापंचिक लोकांच्या हातात असतो त्या लोकांनी अध्यात्मातल्या राजाबद्दल काहीच बोलू नयेत. आणि हे ज्ञानोबारांचे शब्द आहेत. निवांत माथा ठेवीचे चरणी हेच भले. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी काय होतं, नाही बोललं तर जास्त त्रास होतो. हे ज्ञानोबारांचंच वाक्य आहे. भलते करी अर्धधनी नुठी कदा. मला माहिती आहे तू माझ्या बोलण्याच्या आटोक्यात निवृत्ती राजा येत नाहीस. माझी इच्छा आहे तुझ्याबद्दल बोलावं, बोलण्यात येत नाही हे मला माहिती की माझे शब्द कमी पडतात. पण तू जरी रागवला माझ्यावर, पण मी आज अर्धपोटी उठणार नाही. निर्लज्ज पद्धतीने मी तुझं वर्णन केल्याशिवाय राहणार नाही. भलते करी, शाप दे, बोल, काही म्हण, भलते करी अर्धधनी नुठी कदा. ज्या ज्ञानोबारांची वाणी श्रीगुरूबद्दलच बोलते. मराठी नीट आहे का? देवाबद्दल नाही बोललो. ज्ञानोबारांचा देवच निवृत्तीनाथ महाराज. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचंच वर्णन नाही शिवाय निवृत्तीच्या. माझे एकदा साहित्यकाराबरोबर भांडणं झाली. बरेचसे भांडणं होतात स्वभाव असल्यामुळे. ते म्हटले की विश्वात्मक देव ही ज्ञानोबारांची नवीन संकल्पना आहे. हे नवीन सांगण्याकरता अशा फालतू कल्पना काढतात बरं का. काहीतरी मी नवीन शोध लावलाय ज्ञानेश्वरीला. नवीन विश्वात्मक देवी. अरे म्हणलं बाबा, वाचायचं पूर्ण वाचन. विश्वात्मके देवे, पण विश्वात्मक कुणाला म्हणलं? विश्वात्मक हा माझा स्वामी, तरी पटत नाही. मग ज्ञानोबा पण तुमच्यासाठी खूप पुढे गेलेले आहेत. शेवटी एक वाक्य आहे, एत म्हणे. म्हणे कोण म्हणे? राव शब्द वापरले. इथं सावध राव वारकऱ्यांनी बरं का. एत म्हणे श्री विश्वेश राव म्हणले की मनुष्य आला. विठ्ठला विठ्ठला. आणि मनुष्य आहे पण तो विश्वात्मक आहे, म्हणून तो विश्वात्मक देव आहे. जेवढं समजेल तेवढं पदरात पाडा सगळेच कीर्तनकार दिसत आहेत. मग ही जी विश्वात्मक संकल्पना आहे ही पहिल्यांदा ज्ञानोबारांनी मांडली. आणि नंतर तुकोबारांनी त्याचा अनुभव घेतला आणि तुका आकाशा. पहिली कल्पना ही ज्ञानोबारांची. विश्वात्मक हा माझा एत म्हणे. निवृत्तीनाथ नाही, विश्वेश्वर. दोन्ही शब्द एक आहेत. विश्व ईश आणि विश्वात्मक देव. ईश आणि देव एकच अर्थी शब्द आहे. मागणी मागितली गुरुकडे. गुरुला विश्वात्मक समजलं आणि गुरूंच्या प्रसादाने ज्ञानेश्वरी संपवली. याला ज्ञानोबाराय म्हणतात महाराज. आणि तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना, रोज देव बदलतो, याला ज्ञानोबाराय वेश्या म्हणतात. पटतं न पटतं, जे परमार्थ करत नाही त्यांचा तर विषय सोडून देते, मोजदेतच नाही. पण जे पारमार्थिक आहे, ऐसा अखंड खंड नाही, भजन करी उगा न राहे क्षणभरी. काही काही महात्मे असे की एकही तीर्थक्षेत्र सोडत नाही, एकही देव सोडत नाहीत, एकही महात्मा सोडत नाही. किती लोकांच्या हातून माळा घालतील. नाही कळालं? माळा शब्दाचा अर्थ कळला ना? नवरा आहे म्हणून माळ घालणं, त्याला माळ घालणं म्हणतात. ती तुळशीची असेल, फुलाची असेल. पण फुलाची माळ घालणं म्हणजे वरण आहे. मी तुला नवरा म्हणून वरते. म्हणून तुम्ही कधी पण कल्पना करा, लग्नामध्ये पहिली माळ मुलगी घालत असते. मी तुम्हाला पती म्हणून वरते. समर्पण स्त्रीचं पाहिजे. आणि मग तू मला वरल्यामुळं मी तुला माळ. असं किती पारमार्थिक लोकांनी किती लोकांच्या माळी घातलेल्या आहेत. बरं ठीक आहे, 10-5 लोकांच्या माळी घातल्या. रुद्राक्ष पण आहे, रुद्राक्षाची माळ पण आहे. बरं दोन्ही झाले, स्फटिकाची पण आहेत. एकाच्या गळ्यात तर मी कवड्याची माळ बघितली. नाही, अनुभव घेऊन पहा तुम्ही, भरपूर लोक भेटतात तुम्हाला. पण नेमकं याचा अर्थ असा आहे, याचा कुणावरच विश्वास नाही. होईल तिथं काम करा. समजत नाही या लोकांना. ज्यांनी आपल्या गुरुला देव मानलेले आहेत. माझा अजून खूप लांब जायचं बरं का, फक्त भूमिका म्हणून सांगतोय तुम्हाला. ज्यांनी आपल्या गुरुला देव म्हणून मानलेलं आहे, इथून परमार्थ. पहिले एक माना, न कळताना माना.
न कळताना पूर्ण मानणं याला श्रद्धा म्हणतात. कळत नाही पण श्रद्धा आहे, ती भक्ती. पुढचा टप्पा, कळाल्यानंतर जर तुम्ही मानायला सुरुवात केली ना, तुम्ही भाग्यवान आहात. या अभंगातला जो शब्द आहे ना, श्री गुरु सारेखा, तो त्याची ही भूमिका आहे. म्हणजे जागा करून सांगतो तुम्हाला. एरवी इतकं सोपं सांगत नाही मी, पण तुमच्या डोक्यातून जायला नको. दुसरा टप्पा आहे श्री गुरुचा अधिकार समजणं. आलेला नाही अधिकार, एकदम सावधानतेपूर्वक ऐका. आलेला नाही अधिकार, अधिकार समजलाय. व्यवहारामध्ये जसे अधिकार असतात, त्याला DYSP म्हणतात, त्याला SP म्हणतात, त्याला DIG म्हणतात. हे व्यक्तीच आहे. अधिकार परत्वे नाव आहे, अधिकार परत्वे डिग्री. इन्स्पेक्टर आहे, त्याला DIGचं ऐकावं लागतं, SP ला DIGचं ऐकावं लागतं, कमिशनरचं ऐकावं लागतं. पण आता कमिशनर मोठा आहे, त्याला मंत्र्याचं ऐकावं लागतं. नाही कळालं? त्यांनी UPC केलेली, भारतातून नंबर काढलेला आहे. SP झाला, अनुभवाने DIG झाला, IG झाला. आणि जे ना काही शिक्षणातलं माहिती नाही, तो याचा बाप झाला. आणि तो सांगतो याची इथं बदली कर, त्याला 8 टाक, ह्याला FRI असा टाक. यालाच भारत म्हणतात. महाराज मजेशीर आहे आपलं, कुठलंच क्वालिफिकेशन नाही त्याला. सगळं करून मंत्री झाला आणि त्या मंत्र्याचं त्याला ऐकावं लागतं. आता जो कार्यकर्ता असतो ना, कार्यकर्त्याला माहिती आहे की याला दाबायचं कुठेचं, बटन कुठे. मग अगोदर तो सौजन्याने सांगतो DYSP ला, SP ला, महाराज आम्ही याचे कार्यकर्ते ऐका. तो नाही ऐकत, लगेच वरून फोन येतो, ते आमचे कार्यकर्ते आहेत. मग तो SP सांगतो की ते रॉंग आहेत. रॉंग असो राईट असो, कार्यकर्ते आहेत आमच्या पक्षाचे, काम झालंच नाही. कळलं अजून? अहो यालाच आमच्या भाषेत काय म्हणतात माहिती का? खटनट यावे शुद्ध होऊन या. हेच आहे, वशिलाच आहे हा. तुम्हाला इकडं जरा वाईट वाटत असेल, असं कसं कार्यकर्त्याचं काम करतात. परमार्थामध्ये काय, श्रीगुरूंनी हात ठेवला, अधिकारच पाहिला जात नाही. जर श्रीगुरूंनी सांगितलं देवा याचा उद्धार करायचा आहे, देव कर्मच पाहत नाहीत. नीट आहे का? कर्मच पाहत नाहीत. आणि जे कर्मच लोक आहेत तेच कर्म पाहतात. ते म्हणतात आमच्या पुढं कसा काय गेला वशिला. वशिल्याचं नाव श्रीगुरु आहे. विठ्ठला विठ्ठला. पण आता तो वशिला कुठपर्यंत आहे? DIG पर्यंत आहे का? SP पर्यंत आहे का? IG पर्यंत आहे का वशिला? वशिलाचं एक लिमिट आहे ना. तसं तुमचे श्रीगुरु किती अधिकाराचे आहेत आणि त्यांचा किती अधिकार समजतो याच्यावर तुमची योग्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. लक्षात आलं? याच्यावर अधिकार समजतो. मंत्र्याचे शिष्य आत मधले लोक गेले. तुम्ही ज्यांना गुरु मानता त्याचा अधिकार कळाला पाहिजे. त्याच्याकरता मी पहिल्यांदा दृष्टांत सांगितलं की तुम्ही अमक्याचे फॅन आहात, कीर्तनकार आहात, कीर्तनकार ऐकणारे आहात. मग लिमिट आहे तुमचं समजण्याचं. त्या ज्याचं कीर्तन ऐकतात त्याच्या गुरुचं कीर्तन तुम्हाला कळत नाही. तुमचा अधिकार संपला. तुमचा कीर्तनकार, तुमची बुद्धी, तुमची लेवल संपली तुमची. आता पुढचा टप्पा आहे का? हा ज्याचं कीर्तन ऐकायला गेला पंढरपुरामध्ये, तो महाराज सुद्धा कुठेतरी शिकलेला आहे ना. लक्षात येत आहे का? तो जरी कीर्तनकारांचा कीर्तनकार असला तरी त्याला शिकवणारा सुद्धा गुरु आहे. तो कुठे शिकलेला आहे? याला माहितीच नाही. याला एकच बुवा माहिती, त्याला दुसरा बुवा माहिती की हा चांगला कीर्तन करतो. आता त्याला माहिती की अख्ख्या भारतामध्ये शिकलेला कोण आहे. मग तो त्याच्याकडे शिकायला जातो. आणि आता तो जो सगळ्यात जास्त शिकलेला आहे तो जरी ज्ञान गोळा करत असला तरी त्याचा कोणी बॉस नसतो. त्याचं नाव आहे निवृत्तीनाथ महाराज. ते तुम्हाला त्या ओव्या माहीत नसल्यामुळे टाळ्या वाजवल्या तुम्ही. मला तुमची कौतुक वाटतं असं कधी समजू नका बरं का. फक्त टाळ्या वाजून तुम्हाला विषय कळाला नव्हता एवढंच कळालं. नाही तर हे सगळं ज्ञानोबरायांनी अनुभवामृतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी आहे. त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. बघा आतापर्यंत वारकरी संप्रदायात तुम्ही हे ऐकलेले आहेत, आदिनाथ गुरु. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, सगळ्या सिद्धांताचा गुरु आहेत. ज्ञानोबा आपल्या गुरुबद्दल काय म्हणतात? त्या आदिनाथाला, त्या शंकराला जेव्हा समाधीत जायचं असेल
तेव्हा कोणत्या मुहूर्तावर समाधीला गेलं तर समाधी सक्सेस होईल. हा फार महत्वाचा शब्द आहे. आता अनेक वेळा शंकराला समाधीतून विनाकारण उठावं लागलेलं आहे. देवी देवतांनी उठावं लागलेलं आहे. तिसरा डोळा, कारण की मुहूर्त बरोबर नव्हता समाधीचा. कळतंय? म्हणून आता ज्ञानोबा म्हणतात कोणतंही समाधीमध्ये विघ्न न येता समाधी निर्विघ्नपणे जर मला पार करायचे असेल तर शिव साक्षात शंकर माझ्या गुरुला मुहूर्त विचारतात. शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते, त्याचं नाव निवृत्तीनाथ महाराज. आणि त्या पंथातले आपण आहोत, हा आपला अभिमान आहे. विठ्ठला विठ्ठला. दुसरा टप्पा, बरेचसे साहित्यिक आहेत, कीर्तनकार आहेत. मी माऊली सांगतोय बरं का तुम्हाला, गुरु म्हणजे काय, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय. ही खूप शब्द कौशल्यातली मंडळी असते. मग ते सांगतात की वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. अगोदर निवृत्ती, संसाराची निवृत्ती, नंतर ज्ञान, नंतर सोपान, सोपान म्हणजे पायऱ्या, आणि नंतर मुक्त स्थिती. हे ज्ञानोबाला ह्या बेअक्कलीचे लोक माहिती होते बरं का, काहीतरी कुटाणा करतील. त्यांच्यासाठी ज्ञानोबांनी स्वतंत्र ओवी लिहिली. संसाराची निवृत्ती या अर्थामध्ये निवृत्ती शब्द नाहीये. ज्ञानोबा म्हणतात वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची ने बोधे, निवृत्तीचा बोध व्हावा याच्याकरता निवृत्ती नाव नाही. प्रवृत्तीच्या विरोधात निवृत्ती नाही. शब्द आहे का काय ज्ञानोबांचे? वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची निबो तैसा अनिजे वादे तैसा नव्हे, निवृत्ती जया नाव. हे ज्ञानोबांची भाषा आहे. निवृत्ती जया बरव, निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी. विठ्ठला विठ्ठला. म्हणून निवृत्तीच्या विरोधात नाव ठेवलंय. ज्ञानोबा म्हणतात असं नाहीये. निवृत्तीचा बोध व्हावा म्हणून नाव ठेवलंय असं नाही. निवृत्ती स्वतंत्र राणीव आहे. राणीव शब्द कळायला खूप जड जातो बरं का. वर्तमान काळातले सगळे श्रीमंत लोक पाहतो, ते श्रीमंत आहेत पण राणीव नाही त्यांच्याकडे. सत्ताधाऱ्याकडे राणीव आहे, म्हणजे सत्ता आहे, राणीव नाही. राणीव शब्दाचा अर्थ आहे तारुण्य पाहिजेत, शरीर चांगलं पाहिजेत, नाही सगळ्या वस्तू उपलब्ध पाहिजेत, त्याचा भोग म्हणजे राणीव. आता काय झालेलं आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे सत्ता नाहीत, ज्यांच्याकडे दोन्ही आहेत त्यांच्याकडे देखणे पण नाही. नाही कळालं अजून? शरीर चांगलं असणं हे पुण्य आहे महाराज. एखाद्या जीवाने तुमच्यासाठी समर्पण करावं हे पुण्याचं काम आहे. हे सामान्य लोक आहेत. जे लोक म्हणतात भाळली फिळी, काही मूर्ख असतात का भाळायला? एखाद्या जीवानं, पुरुष असो स्त्री असो, तुमच्यावर प्रेम करणं हे भाग्याचं लक्षण आहे. अहो या कलियुगामध्ये कोण प्रेम करते महाराज? पैशावर प्रेम करतात म्हणून तुम्हाला मान आहे. मालक कळलं तुम्हाला? घरात आणताय म्हणून तुम्ही, ज्या दिवशी तुमच्याऐवजी तुमचा पोरगा आणायला लागला, म्हातारा साईडला जातं. अगोदर त्याला आंघोळ करू द्या, नंतर तुम्ही करा. तुम्हाला कुठं जायचंय का? आणि यांनी सांगायचं निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? ज्याला आंघोळीला नीट पाणी मिळत नाही, भाकरी वेळेवर मिळत नाही, बुद्धी नीट चालत नाही, यांनी सांगायचं का आम्ही परमार्थिक माणसं कोण आहेत? म्हणून कधी कधी कीर्तनकार लोक फार वैतागतात. महाराज जरा यांच्याविषयी काय काय बोल, मूर्खाविषयी कोण बोलतो? जे आपल्या कर्मानं गुलाम आहे. विठ्ठला विठ्ठला. हरिपाठामध्ये 2 अभंग आहेत. पर्वताप्रमाणे सगळ्यांचं पाठ. आणि त्याच्यामध्ये काही हे आहेत, सायास करीशी. तुम्हाला कधी असं वाटलं का हे महाराज लोकांसाठी ओवी म्हणून, अभंग आहे म्हणून असं वाटलं तुम्हाला? जे प्रापंचिक लोक आहेत ना त्यांच्याकरता एकच वाक्य आहे, पर्वताप्रमाणे. संपले ना ते. देशाला भ्रष्टाचार करून, लोकांना गणवून, नातेवाईकांना मातीत घालून, भेसळ करून पैसे कमवणाऱ्या लोकांना एकच वाक्य आहे, पर्वताप्रमाणे. संपलं ना. पुन्हा सायास करशी कशा करता म्हटलेले आहेत?
ते महाराज लोकांसाठी. आणि प्रपंच शब्दाचा गोड अर्थ मी आता लिहिलंय ते हरिपाठ. हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे ते, म्हणून लिहिलंय मी ते. प्रपंच शब्दाचा अर्थ विस्तार, पचू विस्तारणे धातू आहे. पंचानन म्हणतो ना आपण, पंचानन म्हणजे सिंहाला 5 तोंड असतात असं नाही. ज्याचं तोंड मोठं आहे त्याला पंचानन म्हणतात. आनंद म्हणजे तोंड, पंच म्हणजे विस्तारपूर्वक. सिंहाचं तोंड विस्तारपूर्वक आहे आणि प्र लावल्यानंतर विशेष विस्तार आहे. प्रपंच जन्माला आल्यापासून परमार्थिक मनुष्य असू द्या, साधू असू द्या, कुणी असू द्या, तो जर विस्तार करत असेल ना भौतिकचा, तर तो प्रापंचिक आहे. आणि अशा साधूला सायास करून ज्यांनी प्रपंच केलेला आहे, मठाच्या नावाचा असो, परमार्थाच्या नावाचा असो, दिंडीचा असो, कशाचाही असो, विस्तार केला असेल, ज्ञानोबा त्याला प्रश्न विचारतात. सायास करीसी प्रपंच दिन निशी, याला हे शब्द आले की बघा सगळे कीर्तनकार दिसतात. कीर्तन ऐकणारे 11 नंतर झोपलेले असतात आणि कीर्तनकार निशी पळत असतात. सकाळी काल्याचे कीर्तन करायचे. दिन निशी, विश्रांती नाही कोटी, तोच म्हणतो. मुळात हा विषय कीर्तनकारासाठी असल्यामुळं बोलतोय बरं, बाकीच्याची दखलच घेत नाही. आणि म्हणून काय शब्द आहे, सायास करीसी प्रपंच दिन निशी, तो मान हरीसी ना भजसी. दोन्ही शब्द आहेत, कोण्या गुणे आणि कोण्या अगुणी. कुठली कमतरता वाटली तुला की प्रपंचाचा जड पदार्थाचा विस्तार करावा असा वाटला, आणि भगवंताचं काहीच नाही, भगवंताबद्दल प्रेमच नाही ज्यांनी तुला जन्माला घातला, हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे, स्वतःला अगोदर ओळखा. खूप कठीण आहे बरं का परमार्थ. मी तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक सांगतो. जेव्हा लोक येतात ना, आम्ही कीर्तन ऐकतो, यूट्यूब ऐकतो, सगळं समाधान वाटतं, पण कळलं नाही याच्यावर माझा पक्का विश्वास असतो. कानाला गोड लागणं ही भाषा वेगळी आणि समजणं ही भाषा वेगळी. कानाला तिखट लागू द्या, पण समजलं तर कल्याण होतं. तिखट लागू द्या कानाला, पण गोड लागतंय म्हणून तुम्ही भाळताय, ही चूक आहे, हे पतन आहे. ज्ञानोबा हे सांगतात, आमची जी श्रीगुरु आहेत ना ती राणीव आहे. जिथं आध्यात्मिक सत्ता आहेत आणि वय तारुण्याचे, निवृत्तीसी राणीव. निवृत्तीनाथांचं वैभव बघा ना काय, तारुण्य आहे, आध्यात्मिक सत्ता आहे आणि महाबोधाचं जेवण आहे, हे ज्ञानोबा सांगतात. आणि ते जेवण एकटे करत नाहीयेत. एक ज्ञानोबांची खूप सुंदर ओवी आहे, कैवल्य कनकाची दाना जोन कळशी थोरा साना. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करत असताना सांगतात, मोक्षाचं दान करत असताना जो न कडसी थोरा साना. लहान मोठ्याचं पाहत नाही, पण मुळात लोक तिथं जात नाहीत. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वशिला कैवल्य कणक, काय शब्द आहे बघा, कैवल्य, कैवल्य रूपी सोन्याचं दान करत असताना, ही निवृत्तीनाथाचं वैभव आहे. कैवल्य कनकाची दाना जो न कडसी. याच्यापेक्षा एक ओवी अतिशय सुंदर. जेवढ्या स्त्रिया बसलेल्या आहेत, यांच्या अंतःकरणात जरी लोभ असला, जरी यांना बरेचसे लोक लोभी म्हणत असले, तर यांना जर विचारलं, संसार एका बाजूला आहे आणि नवरा एका बाजूला आहे, काय निवडाल? बोला ना, काय निवडतील? नवराच निवडणार ना. संसार पुन्हा पुन्हा येणार आहे, पण नवरा पुन्हा येणार नाही. ज्ञानोबा काय म्हणतात बघा निवृत्तीनाथांच्या विषयी, ब्रह्मविद्या ही स्त्री आहे आणि तिचं मंगळसूत्र निवृत्तीनाथ महाराजांचं. काय ज्ञानोबा एक एक शब्द आहेत. मला तर वेळ कमी पडतोय, फक्त जेवढं तुमच्या पदरात पडेल, जेवढं मी बोलेल तेवढे घ्या. जो आज्ञेचा आहे व तंत, ज्ञानोबांचा शब्द काय, आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. आता उपाय वन वसंत, जो आज्ञेचा आहे. निवृत्तीनाथ महाराज माझे ब्रह्मविद्येचे मंगळसूत्र आहे, सौभाग्य आहे. काय याच्यापेक्षा बोलायचं माझं निवृत्तीनाथांच्या विषयी? ब्रह्मविद्येचं सौभाग्य श्रीगुरु असतात. दुसरा टप्पा सांगतो आणि तो फार महत्वाचा आहे. आता जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत परमार्थामध्ये, बरं का. पुन्हा सांगतो, पुन्हा पुन्हा जाणीव करून देतो, फक्त पारमार्थिक लोकांसाठीच बोलतोय आज. 2 प्रकारची लोक आहेत. एक तर विद्वान आहेत, शब्दाचं अध्ययन करणारी लोक आहेत, आणि दुसरी आहेत की
योग विद्या करणारे, साधना करणारे, समाधीपर्यंत जाणारी लोक आहेत. हे दोन लोक आहेत. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे आहेत. शब्द जात आलो ढिले. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीत ओवी आहे. हे शब्द फार खतरनाक आहेत. हे न्यायशास्त्रातले शब्द आहेत. मला बरेचसे कीर्तनकार म्हणतात की तुमच्या बोलण्यात न्याय येत नाहीत. म्हटलं तू माझ्यावर अन्याय करतोस. तो कुठं येऊन गेला हेच तुला कळत नाही. आता काय बोलू तुला. शब्द जात हा शब्द न्यायशास्त्रातला आहे. आणि शब्द जात म्हणण्याचा अर्थ काय माहिती आहे का. आता आपण एवढे सगळे बसलेले आहेत. एखादं सिस्टम चालती, भारताची सिस्टम चालती, त्याच्यामध्ये अर्थशास्त्री वेगळे आहेत, कायदा निपुण असणारे वेगळे आहेत, सत्ता कशी प्राप्त करायची थिंक टँक वेगळे आहे, सत्ता भोगणारे वेगळे आहेत, कार्यकर्ते, आणि ती एक सगळी सिस्टम म्हणून देश चाललेला आहे. तसं एक कुटुंब आहे. आणि हे तसं अध्यात्मामध्ये सगळ्या प्रकारचे विषय आहेत, पण शब्दातून ते प्रगट होतात. अर्थशास्त्र शिकायचं असलं तरी शब्द लागतात. योग शिकायचा असला तरी शब्द लागतात. वेदांत असला तरी शब्द लागतो. व्याकरण असला तरी शब्द लागतो. म्हणून सगळ्या विषयांना एकत्रित करण्याकरता माऊली एकच शब्द सांगतात, शब्द जात. हा न्यायशास्त्राचा शब्द. ज्ञानोबराय म्हणतायत गुरु न करता सुद्धा शब्द चुकतोय. परंतु तुम्हाला समजून सांगण्यासाठी गुरु करणं म्हणजे काय लग्न करणं आहे का. लक्षात आलं. सगळ्यात मोठी पातळी, पण त्याचा आपण विस्तार पुढा पाहू. शब्द जात सगळ्या विषयामध्ये विद्वान आहेत. आणि तो इतका विद्वान आहे की संपूर्ण महाराष्ट्र भारत त्यांना देव म्हणून मानतो. इतका विद्वान आहे. शब्द जात आलो ढिले हा एक टप्पा आहे शब्दांचा. दुसरा टप्पा आहे समाधीपर्यंत गेलेला. चांगदेवापर्यंत आठवून घ्या. आणि मला वारकरी संप्रदायाचे काही काही गणितच कळत नाही. आता चांगदेव हे योगी आहेत, याच्यावर काही संशय तुम्हाला. समाधी आणि चांगदेव शरण आले ज्ञानोबरायला, कोरं पत्र पाठवलं, त्याच्यावर ओव्या लिहिल्या ज्ञानोबरायांनी. मग चांगदेवाचे गुरु कोण व्हायला पाहिजेत बोला ना. भिंत चालवली ज्ञानोबरायांनी, 65 लिहिली ज्ञानोबरायांनी. गुरु कुणाला केलं बोला ना. चांगदेवाचे गुरु कोण आहेत. मुक्ताबाई. आणि बाया जर कीर्तन करायला लागल्या तर कीर्तनकार विरोध करतात. कोणाची चूक आहे ती बोला ना. कधी हा गणित केले का तुम्ही. म्हणजे 65 लिहिली योग्यासाठी, चांगदेवासाठी, पण चांगदेवाने गुरु करताना मुक्ताबाईला केले. आणि दुसरं सांगतो महाराज, उद्धवासाठी गुरु श्री राधिका आहे. काय भारत श्रेष्ठ आहे हो. उद्धवाचे गुरु कोण आहेत. राधिका आहे. हे काय स्त्री पुरुष यांनीच म्हणायचं याती भलती नारी, यांनीच विरोध करायचा. पुन्हा आपल्याला संप्रदायच कळत नाही महाराज. म्हणून मी हा अभंग सांगतोय तुम्हाला की काय नेमकं म्हणायचं. कारण की हे ठरलेलं आहे तुम्ही कोणाचे शिष्य होणार. तुमची योग्यता तुमची ठरलेली आहे. तुम्हाला कोणता गुरु पाहिजे. संस्कृतमध्ये म्हण आहेत, यादृशो यक्षः तादृशो बली. जसा देव असेल ना तसा बळी द्यावा लागतो. वड्यातला असेल तर कोंबड्यावर भागतं. खंडोबा असेल तर त्याला थोडंसं मोठं लागतं. अजून त्याच्यापेक्षा मोठं असेल तर त्याला जास्त लागतं. तिरुपती असेल तर जरा त्याला सोनं लागतं. यादृशो यक्षः. तसं तुम्ही किती विद्वान आहेत त्यानुसार तुमच्या गुरुची योग्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही निवडताय गुरुला निवडताय तुम्ही. आणि गुरु कळाले पाहिजेत. ज्ञानोबराय म्हणतात काही नाही जगामध्ये समाधीपर्यंत गेलेला असू द्या. ओवी पूर्ण पक्के लक्षात ठेवा. शब्द जात आलो ढिले का योगाधिक अभ्यासिले. आलो ढिले आणि अभ्यासिले दोघात फरक आहे. शब्द संपन्न म्हणून आपण शब्द लिहितो. वेदशास्त्र संपन्न त्याला आलो ढिले म्हणतात. आणि योगाचा अभ्यास करावा लागतो. का योगाधिक योग आहे आधी ज्याच्या, अशा सगळ्या उपासना अभ्यासिले. ज्ञानोबराय म्हणतात काही उपयोग होत नाही. ज्ञानोबरायवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याकरता बोलतोय. समाधी लावू द्या. तुम्ही आत्ताची योग गुरु बघा ना तुम्ही, ती योगी आहेत आणि योगाचा व्यापार करतायत. नाही कळालं. योग सेंटर काय नाव, अमेरिका जा, लंडनला जा, काय नाव आहे त्यांचे. योगा. आता योगा हा काही व्यवसायाचा विषय का समाधीचा विषय. बरं, याला योगातून समाधी लागत नाही म्हणून योगाचा बिझनेस करतो, म्हणजे प्रपंच करतो.
आता सांगितलं तुम्हाला. सायासं योगाचे सेंटर काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. ते सगळं निघणं, त्याचे सिस्टमॅटिक व्यवस्थित पैसा येणं अवघड गोष्टी आहेत ह्या. योग सोडून सगळं करणं म्हणजे योग गुरु होणे. मराठी अजून पकडता येते बरं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा काय म्हणतात, हे जगात दोनच आहेत, जगात दोनच आहेत. एक तर विद्वान आहेत, नाही तर समाधीवाले योगी आहेत. का योगाधिक अभ्यासिले तै तेची म्हणो. पुढचा शब्द लक्षात ठेवा, आपुले. विद्वत्ता आपली, योग आपला तेव्हाच म्हणावा जेव्हा गुरु अनुकूल असतील. सानुकूल गुरु. आपुले शब्द आहे ना, अजून नाही कळाले तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. चांगला कीर्तनकार आहे, टॉपचा कीर्तनकार. आपुले शब्दासाठी सांगतो, उत्तम कीर्तनकार आहे. मला तर असल्या ऑफर येतात ना, जे पुण्या भागातले गुंठामंत्री आहेत ना, त्यांना कीर्तन पाहिजे असतं. मागण्याची पद्धत त्यांना माहीत नाही. आता त्याला मी तरी काय करू. त्याला जसं भाग असेल. मराठवाड्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा मी बाबांच्या गादीवर बसलो तेव्हा तर वेगळाच शब्द यायचा. बाबा 7 दिवस कीर्तन ठरलेले, सप्ताह ठरलेला आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा. भावना समजून घ्या, बाकी काय करायचं आपलं. माझा कोणता दिवस घालायचा. मग मीच विचारतो, तुला कोणता घालावं वाटतं. नाही, कालच ठीक आहे. म्हटलं घाल. आता नवीन पुण्यातले लोक येतात, महाराज आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणलं कीर्तन नाही करत वयमानाने वगैरे, कीर्तन नाही होत, पैसा बोला. नवी श्रीमंत लोक काय म्हणतात, पैसा बोला. बरं, त्यांचा दोष नाही ना. असे बरेचसे आहेत, पैसा बोला म्हणले की तारीख देतात. त्यांचा काय दोष आहे, त्यांना सवय लागली. ते पण त्याच लाईनीमध्ये आम्हाला समजतात. तसं निवृत्तीनाथ महाराजांना समजू नका बरं का. त्याच्यासाठी चाललंय सगळा वाप. पैसे बोला म्हणलं, नाही बुवा आपलं काही नाही. नाही महाराज, आम्ही हेलिकॉप्टर पाठवू म्हणलं, नाहीच यायचं. नाही कळालं तुम्हाला. मग तुम्ही एवढा शिकून काय फायदा. आम्ही काही गुन्हा केलाय, अपराध केलाय. एवढं शिकून. नीट ऐका, हा ज्ञानोबारातला पक्का शब्द आहे. आपुले. तुम्ही शिकलात ना, तुम्हाला समजदार करण्याकरता विद्वत्ता तेव्हाच कामाला येते जेव्हा गुरु अनुकूल असतात. नाहीतर तुमची विद्या, तुमचा योग प्रपंच वाढवण्यासाठी असतो, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतो. लोकांनी चांगले कीर्तन करतात, 1 लाख मागितले, 1 2 लाख. त्याच्या सांगण्यावर महाराज तिथं जाऊन कीर्तन करतो. ते कीर्तन त्याच्यासाठी नाही आहेत, पब्लिकसाठी आहेत, त्या माणसासाठी. ज्ञानोबांचा शब्द आहे, योग असो किंवा विद्वत्ता असो ते म्हणो या आपुले. ती विद्वत्ता तुम्हाला कारणीभूत व्हायची असेल तर निवृत्तीनाथांनी आशीर्वाद द्यावेत. सानुकूळ शब्द आहे, गुरु केलेला नाही, सानुकूळ गुरु. विठ्ठल विठ्ठल. आणि पुढचा टप्पा आहे का, ज्याला जे मला मुख्य सांगायचं, ही सगळी भूमिका आहे. सानुकूळ गुरु ज्या दिवशी तुम्हाला दिसले त्या दिवशी तुम्हाला गुरु कळाला. आणि ज्या दिवशी गुरु कळाला त्याची प्रतीती आणि त्याचं विश्लेषण हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी. गुरुचं मोठेपण सांगणं हा बौद्धिक विषय. 2-4 ओव्या पाठ करा, म्हणून जाणे देणी. न भजणारा माणूस सुद्धा ही ओवी घेतो. म्हणून जाणे देणी गुरु. यांनी कधी सेवा केली याला विचारा बरं जरा. लोक आहेत, ग्रामीण भाग आहेत, लोकांना बरं वाटतं, हा भाग वेगळा आहे. पण गुरु ज्यावेळेस सानुकूल होतात तेव्हा गुरु आपला अधिकार दाखवतात, आपला. आणि तो अधिकार समजणं आणि अधिकार अनुभवाला येणं याच्यात फरक आहे. सगळी कीर्तनकार मंडळी सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे. कधी बारीक निरीक्षण केले का की हरिपाठात 2 शब्द वेगळे वेगळे आहेत. गुरुविन ज्ञान आणि गुरुविन अनुभव कैसा काय. 2 आहेत ना. खरं ज्ञान, मूळ ज्ञान गुरुशिवाय मिळत नाही. गुरुविन ज्ञान पहिला टप्पा आहे. आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. विठ्ठल विठ्ठल. जर अनुभव कळाला तर
तर पहिल्या चरणात सांग. श्री गुरु सारी खा असता पाठी राखा. श्री गुरु सारी खा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी.